नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023 कलम 74 ते 77 वर. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो परीक्षेच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचा आहे. हो, आपण बोलणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 74 बद्दल. हे कलम आपल्याला सार्वजनिक आणि खासगी दस्तऐवज म्हणजे नक्की काय यातलं फरक समजावून सांगतं. आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप कसा असेल ते पाहूया. आपण सुरुवात करणार आहोत कलम 74च्या मूलभूत माहितीपासून, त्यानंतर त्याचं सखोल विश्लेषण करू. काही महत्त्वाच्या केस लॉजमधून हे समजून घेऊ की न्यायालय या कलमाचा अर्थ कसा लावतं. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा आहेत. चला तर मग सुरू करूया. चला तर मग थेट आपल्या पहिल्या आणि महत्त्वाच्या भागाकडे वळूया. कलम 74चा परिचय. सार्वजनिक आणि खाजगी दस्तऐवज म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट डॉक्युमेंट्स नक्की काय आहेत हेच तर हे कलम आपल्याला सांगतं. भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 74 हे दोन प्रकारच्या डॉक्युमेंट्समध्ये एक स्पष्ट रेषा ओढतं. एक म्हणजे सार्वजनिक आणि दुसरं खाजगी. आता हा फरक महत्त्वाचा काय आहे? कारण या डॉक्युमेंटचा प्रकार कोणता आहे यावरच ठरतं की कोर्टात पुरावा म्हणून ते किती महत्त्वाचं आहे. म्हणून ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी हा विषय खूपच महत्त्वाचा ठरतो. या कलमाचं मूळ तत्व पाहिलं ना तर ते अगदी सोपं आहे. हे कलम म्हणतं की सार्वजनिक डॉक्युमेंट्स म्हणजे पब्लिक डॉक्युमेंट्स हे दोन प्रकारचे असू शकतात. पहिला प्रकार म्हणजे ज्या सार्वभौम किंवा अधिकृत संस्था आहेत त्यांच्या कामांचे, त्यांच्या कृतींचे रेकॉर्ड्स. आणि दुसरा प्रकार म्हणजे जरी डॉक्युमेंट खाजगी असलं तरी त्याचे जे सार्वजनिक रेकॉर्ड्स ठेवले जातात ते. आता जे काही ह्या दोन कॅटेगरीमध्ये बसत नाही ते सगळं खाजगी म्हणजे प्रायव्हेट डॉक्युमेंट मानलं जातं. पण कोणताही दस्तावेज सार्वजनिक आहे की नाही हे आपण ओळखणार कसं? त्यासाठी काही निकष आहेत, काही आवश्यक घटक आहेत. चला आता या कलमाचं थोडं आणखी विश्लेषण करून ते घटक समजून घेऊया. सार्वजनिक दस्तऐवज ओळखण्यासाठी आपल्याला 3 मुख्य घटक तपासावे लागतात. पहिलं म्हणजे तो दस्तऐवज एखाद्या सक्षम अधिकाराच्या कृतीचा किंवा त्या कृतीच्या रेकॉर्डचा भाग असला पाहिजे. दुसरं, तो त्याच सक्षम अधिकाराने बनवलेला असावा. आणि तिसरं, समजा एखादा दस्तऐवज मूळतः खाजगी आहे जसं की विक्रीचा करारनामा, पण जर त्याची अधिकृतपणे सार्वजनिक नोंदणी झाली असेल तर तो सुद्धा सार्वजनिक दस्तऐवजच मानला जातो. न्यायालय कोणत्याही दस्तऐवजाचं वर्गीकरण करण्यासाठी एक सोपी लॉजिकल टेस्ट वापरतं. ते स्वतःला 2 प्रश्न विचारतं. जर या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर तो दस्तऐवज सार्वजनिक आहे हे स्पष्ट होतं, आणि जर उत्तरं नाही असतील तर तो खाजगी दस्तऐवज मानला जातो. अगदी सरळ आहे. चला आता काही महत्त्वाच्या न्यायालयीन निकालांवर एक नजर टाकूया. या केस लॉजमुळे आपल्याला हे तत्त्व प्रत्यक्षात कसं लागू होतं हे समजायला खूप मदत होईल. सर्वोच्च न्यायालयाचं हे विधान एका खूप मोठ्या गैरसमजावर प्रकाश टाकतं. अनेकदा आपल्याला वाटतं की जो दस्तऐवज सरकारी ताब्यात आहे तो सार्वजनिकच असणार, पण तसं नाही. चला पाहूया न्यायालयाने या निकालात हे तत्त्व नेमकं कसं स्पष्ट केलं आहे. बघा, या ऐतिहासिक केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट केलं की एखादा दस्तऐवज फक्त सरकारी ऑफिसमध्ये ठेवला आहे म्हणून तो आपोआप सार्वजनिक होत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो दस्तऐवज एका सार्वजनिक अधिकाऱ्याने त्याच्या अधिकृत कर्तव्याचा भाग म्हणून तयार केलेला असला पाहिजे. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हेच जे कायदेशीर तत्त्व आहे ते ॲक्टा पब्लिका प्रोबँडचे इप्सा या लॅटिन मॅगझिनमध्ये सुद्धा सांगितलंय. याचा सोपा अर्थ असा की सार्वजनिक दस्तऐवज स्वतःला सिद्ध करतात. त्यांना सिद्ध करण्यासाठी वेगळ्या पुराव्याची गरज नसते, कारण न्यायालय ते अस्सल आहेत असं गृहीत धरून चालतं. आता आपण वळूया या कलमाच्या प्रॅक्टिकल भागाकडे. याचा कोर्टात काय परिणाम होतो आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय लक्षात ठेवायला हवं यावर लक्ष केंद्रित करूया. जे परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 74 हे जुन्या भारतीय पुरावा कायदा 1872 मधल्या तरतुदींसारखंच आहे. म्हणजे कायद्याच्या मूळ तत्वांमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. बरं, आता या सार्वजनिक दस्तऐवजांची पुराव्यामधली किंमत किती असते? तर ती खूप जास्त असते. न्यायालय काय करतं की या डॉक्युमेंट्सच्या सर्टिफाईड कॉपीजनाच ओरिजिनल किंवा अस्सल मानतं. म्हणजे मूळ डॉक्युमेंट कोर्टात सादर करायची गरजच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ही जी धारणा आहे ना ती खंडनक्षम आहे, म्हणजे रिब्युटेबल आहे.
याचा अर्थ काय? तर समोरची पार्टी या डॉक्युमेंटच्या खरेपणावर प्रश्न उभा करू शकते. पण मग ते खोटं आहे हे सिद्ध करण्याची सगळी जबाबदारी म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ त्यांच्यावरच असेल. परीक्षेच्या तयारीसाठी ही एक महत्त्वाची टीप आहे. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट व्याख्येवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर मेन्समध्ये तुम्हाला एखादी केस स्टडी किंवा सिच्युएशन देऊन त्यात कोणता दस्तऐवज सार्वजनिक आहे आणि कोणता खासगी आहे हे ओळखायला सांगितलं जाऊ शकतं. त्यामुळे यावर आधारित प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स सोडवण्याचा सराव नक्की करा. चला, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एकदा पटकन उजळणी करून घेऊया. जलद उजळणीसाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. कलमाचा क्रमांक, 2. त्याची मूळ संकल्पना आणि 3. त्याचं पुरावा मूल्य. सोप्या भाषेत सांगायचं तर कलम 74 सार्वजनिक आणि खासगी दस्तऐवजांना वेगळं करतं आणि सार्वजनिक दस्तऐवजांना एक विशेष कायदेशीर दर्जा देतं. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. सार्वजनिक दस्तऐवज अस्सल मानले जातात या तत्वाचा दिवाणी खटल्यातील बर्डन ऑफ प्रूफवर नक्की काय परिणाम होतो यावर विचार करा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. कायद्याच्या अशाच किचकट पण महत्त्वाच्या विषयांवर सोप्या भाषेत स्पष्टीकरण मिळवण्यासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले रहा. आणि आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका खूपच महत्त्वाच्या सेक्शनवर चर्चा करणार आहोत. तर आज आपण लक्ष देणार आहोत कलम 75 वर. आता हे कलम इतकं महत्त्वाचं का आहे? कारण हे सार्वजनिक रेकॉर्ड्सच्या विश्वासार्हतेबद्दल म्हणजे त्यांच्या ऑथेंटिसिटीबद्दल बोलतं. आणि म्हणूनच ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांच्या दृष्टिकोनातून हे कलम समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपला आजचा विषय आहे कलम 75, जे भारतीय साक्ष अधिनियमच्या चॅप्टर 5 म्हणजेच पब्लिक डॉक्युमेंट्स म्हणजेच सार्वजनिक दस्तऐवज या अंतर्गत येतं. चला तर मग कायद्यात नेमकं काय म्हटलंय ते बघूया. आजच्या या चर्चेमध्ये आपण काय काय बघणार आहोत? तर सगळ्यात आधी आपण कलम 75 नक्की आहे तरी काय ते समजून घेऊ. मग एका सर्टिफाईड कॉपीसाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत ते पाहू. त्यानंतर न्यायालयीन व्याख्या आणि काही महत्त्वाचे मॅक्झिम्स बघू. मग कोर्टात या प्रतींचं पुरावा म्हणून काय महत्त्व आहे आणि शेवटी परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स यावर आपण लक्ष देणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ओके, तर आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. कायद्यामध्ये याची मूळ तरतूद काय आहे ते अगदी सोप्या शब्दांत समजून घेऊ. बघा, कायदा काय म्हणतो की प्रत्येक सार्वजनिक अधिकारी ज्याच्या ताब्यात एखादा सार्वजनिक दस्तऐवज आहे आणि जर एखाद्या व्यक्तीला तो तपासण्याचा कायदेशीर हक्क असेल तर त्या अधिकाऱ्याने मागणी केल्यावर त्या दस्तऐवजाची एक प्रत त्या व्यक्तीला दिली पाहिजे. आणि अशा प्रमाणित केलेल्या प्रतींनाच सर्टिफाईड कॉपी असं म्हणतात. अगदी सरळ आणि सोपं आहे. पण मग प्रश्न येतो की कुठल्याही कॉपीला आपण सर्टिफाईड कॉपी म्हणू शकतो का? तर नाही. त्यासाठी काही महत्त्वाचे घटक म्हणजे एसेन्शियल्स पूर्ण व्हावे लागतात. चला बघूया ते नक्की काय आहेत. तर सर्टिफाईड कॉपीचे 4 मुख्य घटक आहेत. पहिला, तो दस्तऐवज एका पब्लिक ऑफिसरच्या ताब्यात म्हणजे कस्टडीमध्ये असायला हवा. दुसरा, जो कोणी अर्ज करत आहे त्याला तो तपासण्याचा कायदेशीर अधिकार म्हणजे राईट टू इन्स्पेक्ट असायला हवा. तिसरा, मागणी केल्यावर आणि जी काही फी असेल ती भरल्यावर ती प्रत देणं हे त्या अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे. आणि चौथा, सगळ्यात महत्त्वाचा, त्या कॉपीवर ही खरी प्रत आहे असे एक सर्टिफिकेट असायलाच हवं. ठीक आहे, कायद्यात काय लिहिलंय हे तर आपल्याला कळलं, पण न्यायालयं याचा अर्थ कसा लावतात? कोर्टात याचा वापर कसा होतो? चला, आता आपण काही न्यायालयीन व्याख्या आणि महत्त्वाच्या कायदेशीर संकल्पना म्हणजे लीगल मॅक्सिम्स समजून घेऊया. हे एक खूप महत्त्वाचं कायदेशीर सूत्र आहे, ॲक्टा पब्लिका प्रोबॅन्ड सी इप्सा. याचा अगदी सोपा अर्थ आहे की सार्वजनिक दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती म्हणजे सर्टिफाईड कॉपीज या स्वतःला सिद्ध करतात. म्हणजे त्यांना सिद्ध करण्यासाठी तुम्हाला वेगळा पुरावा देण्याची गरज नसते. आणि यालाच पूरक आणखी एक तत्व आहे आणि ते आहे ओमनिया प्रिझ्युम्युंटर राइटे एसे ॲक्टा. याचा अर्थ असा होतो की न्यायालय असं गृहीत धरतं की जे काही अधिकृत काम झालेलं आहे ते योग्य पद्धतीनेच केलं गेलं असेल. म्हणजे जी सर्टिफाईड कॉपी आपल्याला मिळाली आहे ती देण्याची संपूर्ण प्रक्रिया कायद्यानुसारच झाली आहे असं कोर्ट मानून चालतं. या दोन्ही तत्वांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा खटला आहे. स्टेट ऑफ बिहार विरुद्ध राधाकृष्ण सिंग हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. आणि यात कोर्टाने एक खूप महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे. ती म्हणजे सर्टिफाईड कॉपीज या स्वीकार्य आहेत म्हणजे ॲडमिसिबल आहेत. पण याचा अर्थ असा नाही की त्या नेहमीच 100% बरोबर असतील. त्यांच्या खरेपणाला म्हणजे जेन्युइननेसला आव्हान दिलं जाऊ शकतं. तर कोर्टाने नेमकं काय म्हटलं?
बघा, कोर्टाने हे स्पष्ट केलं की सर्टिफाईड कॉपीज या पुराव्यामध्ये ॲडमिसिबल असतात, म्हणजे न्यायालय त्यांना पुरावा म्हणून स्वीकारतं. पण याचा अर्थ असा होत नाही की त्यावर प्रश्नच विचारला जाऊ शकत नाही. जर असं वाटत असेल की यात काहीतरी फसवणूक झाली आहे किंवा काही चूक आहे, तर त्याच्या खरेपणाला म्हणजे जेन्युइननेसला नक्कीच आव्हान दिलं जाऊ शकतं. मग आता प्रश्न पडतो की न्यायालयात या सर्टिफाईड कॉपीजचा पुरावा म्हणून नेमकं महत्त्व तरी काय आहे? त्या एवढ्या महत्त्वाच्या का मानल्या जातात? चला, आता हेच आपण सविस्तरपणे समजून घेऊया. बघा, सर्टिफाईड कॉपीचं पुरावा म्हणून महत्त्व खूप मोठं आहे. पहिलं म्हणजे त्यांना सेकंडरी एव्हिडन्स किंवा दुय्यम पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. याचा अर्थ तुम्हाला मूळ दस्तऐवज कोर्टात आणायची गरज नाही. दुसरं, कोर्ट हे गृहीत धरतं की ही प्रत खरी आहे आणि त्यावरचा मजकूर अचूक आहे. तिसरं, ज्या अधिकाऱ्याने ती कॉपी दिली आहे त्याला कोर्टात साक्ष देण्यासाठी बोलवण्याची गरज पडत नाही. पण इथे एक पण आहे, आणि तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे जे काही गृहीतक आहेत ते रिबटेबल आहे, म्हणजे त्याचं खंडन करता येतं. याचा सरळ अर्थ असा की जर समोरच्या पक्षाने हे सिद्ध केलं की ती कॉपी खोटी आहे किंवा त्यात काहीतरी मोठी चूक आहे, तर कोर्ट ते गृहीतक बाजूला सारू शकतं. चला, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे परीक्षेचा दृष्टिकोन. ज्युडिशरी आणि एपीओच्या परीक्षेसाठी या कलमातून काय लक्षात ठेवायचं आहे ते बघूया. एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. प्रिलिम्स परीक्षेमध्ये सर्टिफाईड कॉपीचे जे आवश्यक घटक आपण बघितले त्यावर थेट प्रश्न येऊ शकतो, आणि मेन्समध्ये याच्या पुराव्यासंबंधी मूल्यावर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाण्याची शक्यता जास्त असते. चला, जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, कलम आहे 75, भारतीय साक्ष अधिनियम 2023. दुसरं, याचा मूळ उद्देश काय आहे, तर सर्टिफाईड कॉपी मिळवण्याची प्रक्रिया आणि त्याचं महत्त्व सांगणं. आणि तिसरं, याचं पुरावा म्हणून काय मूल्य आहे, तर हा एक ॲडमिसिबल सेकंडरी एव्हिडन्स आहे जो जेन्युइन मानला जातो, पण तो रिब्युटेबल आहे, म्हणजे त्याचं खंडन करता येतं. ज्युडिशरी, एपीओ आणि कायद्याच्या इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले राहा. आज आपण भारतीय साक्षी अधिनियम 2023 मधला एक खूप महत्त्वाचा विषय बघणार आहोत, कलम 76 आणि 77. हे दोन्ही सेक्शन्स सार्वजनिक कागदपत्रांचा पुरावा कसा द्यायचा याबद्दल बोलतात. आणि हो, ज्युडिशरी किंवा एपीओ परीक्षेच्या तयारीसाठी तर हे अत्यंत आवश्यक आहेत. तर आजच्या चर्चेत आपण काय काय समजून घेणार आहोत ते बघूया. सर्वात आधी आपण मूळ समस्या काय आहे ते पाहू. मग कलम 76चा सामान्य नियम आणि त्यानंतर कलम 77चे विशेष नियम. पुढे त्यांचं पुरावा मूल्य काय आहे हे समजून घेऊ आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने एक झटपट रिव्हिजन करू. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण मूळ समस्या समजून घेऊ. कायद्यासमोरची मुख्य अडचण काय आहे? जरा विचार करा. कोर्टात प्रत्येक केसमध्ये सरकारी कागदपत्राची ओरिजिनल कॉपी आणणं शक्य आहे का? नाही. हे खूपच अवघड आणि वेळखाऊ काम आहे. याच मोठ्या समस्येवर उपाय म्हणून ही कलमं तयार करण्यात आली आहेत, जेणेकरून कोर्टाचं काम सोपं आणि प्रभावीपणे होऊ शकेल. आता या समस्येवर कायद्यानं दिलेलं पहिलं आणि सगळ्यात जास्त वापरलं जाणारं उत्तर म्हणजे कलम 76. हे सेक्शन एका अगदी सोप्या तत्वावर काम करतं, ते म्हणजे प्रमाणित प्रतींद्वारे पुरावा किंवा प्रूफ बाय सर्टिफाईड कॉपीज. हा एक जनरल रूल आहे जो सार्वजनिक दस्तऐवजांसाठी सर्रास वापरला जातो. आता बघा, कायद्यात काय म्हटलंय? अशा प्रमाणित प्रती सार्वजनिक दस्तऐवजांच्या मजकुराच्या पुराव्यासाठी सादर केल्या जाऊ शकतात. याचा अगदी सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की जर आपल्याकडे एखाद्या पब्लिक डॉक्युमेंटची सर्टिफाईड कॉपी असेल तर तीच कोर्टात पुरावा म्हणून पुरेशी आहे. आपल्याला प्रत्येक वेळी ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन यायची काहीही गरज नाहीये. चला, आता कलम 76ला थोडं सोपं करून समजून घेऊ. याचे 4 महत्त्वाचे घटक आहेत. पहिलं, आपल्याकडे सर्टिफाईड कॉपी म्हणजेच प्रमाणित प्रत पाहिजे. दुसरं, ती प्रत एका पब्लिक डॉक्युमेंटची म्हणजेच सार्वजनिक दस्तऐवजाची असायला हवी. तिसरं, ती प्रत कोर्टात सादर करायची आहे. आणि चौथं म्हणजे ती त्या डॉक्युमेंटच्या मजकुराचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते. हे 4ही मुद्दे पूर्ण होणं गरजेचं आहे. याच तत्वाला गोपालदास विरुद्ध श्री ठाकूरजी या महत्त्वाच्या केस लॉने सुद्धा आधार दिला आहे. या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केलं की सार्वजनिक दस्तऐवजांमधला मजकूर सिद्ध करण्यासाठी प्रमाणित प्रती या पुरेशा आहेत. म्हणजे हा खटला या कलमाचा एक प्रकारे पायाच आहे. ठीक आहे, तर हे झालं कलम 76 बद्दल, जो एक जनरल रूल आहे. पण आता आपण कलम 77 कडे वळूया, जे थोडं वेगळं आहे.
कलम 77 काही विशिष्ट प्रकारच्या अधिकृत कागदपत्रांसाठी अगदी स्पेसिफिक म्हणजे विशेष पद्धती सांगतं. इथे कायदा जास्त नेमका होतो. म्हणजे बघा, इथे प्रत्येक डॉक्युमेंटसाठी एक स्पेसिफिक पद्धत सांगितली आहे. उदाहरणार्थ, सरकारी कायदे किंवा अधिसूचना सिद्ध करायच्या असतील तर सर्टिफाईड रेकॉर्ड्स लागतील. संसदेचं कामकाज सिद्ध करण्यासाठी ऑफिशियल जर्नल, तर परदेशातील कायदे सिद्ध करण्यासाठी शिक्का असलेली सर्टिफाईड कॉपी लागेल. आणि हो, या नियमांचं अगदी काटेकोरपणे पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि याच गोष्टीवर राम रतन विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या केसमध्ये कोर्टाने जोर दिला. कोर्टाने म्हटले की कलम 77 मध्ये जी पद्धत सांगितली आहे तिचं तंतोतंत पालन करणं बंधनकारक आहे. आपण आपल्या सोयीनुसार त्यात कोणताही बदल करू शकत नाही. बरं, आपण कलम 76 आणि 77 तर पाहिलं, पण जेव्हा ह्या कलमानुसार एखादं डॉक्युमेंट कोर्टात येतं तेव्हा काय होतं, त्याचा कायदेशीर परिणाम काय असतो, कोर्ट नक्की काय गृहीत धरतं आणि त्याचं पुरावा मूल्य किती असतं, चला हे समजून घेऊया. या दोन्ही कलमांच्या मागे एक खूप महत्त्वाचं कायदेशीर तत्व आहे जे एका लीगल मॅगझिनमध्ये दडलेलं आहे. ॲक्टा पब्लिका प्रोबांड से इप्सा. याचा अर्थ आहे सार्वजनिक दस्तऐवज स्वतःला सिद्ध करतात. म्हणजेच ते अधिकृत ठिकाणाहून आलेले असल्यामुळे त्यांच्या खरेपणासाठी वेगळ्या पुराव्याची गरज नसते असं मानलं जातं. आता ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, कारण हे प्रायमरी आणि सेकंडरी पुराव्याच्या मोठ्या नियमाला एक महत्त्वाचा अपवाद आहे. नॉर्मली कायदा नेहमी प्रायमरी पुराव्याची म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंटची मागणी करतो, पण कलम 76 आणि 77 मुळे सर्टिफाईड कॉपी किंवा सांगितलेली दुसरी पद्धत हा एक वैध सेकंडरी पुरावा मानला जातो आणि ओरिजिनलची गरज भासत नाही. तर मग कोर्ट नक्की काय गृहीत धरतं? न्यायालय असं मानतं की सादर केलेला कागद खरा आहे, अस्सल आहे आणि अचूक आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे जे गृहीतक आहे ते रिबटेबल आहे. म्हणजे काय, तर समोरचा पक्ष त्या कागदपत्राच्या खरेपणावर आक्षेप घेऊ शकतो आणि ते खोटं आहे हे सिद्ध करू शकतो. चला आता आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे परीक्षेचा दृष्टिकोन. ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांमध्ये ह्या कलमांवर आधारित प्रश्न कसे येऊ शकतात हे समजून घेऊया. प्रिलिम्समध्ये काय विचारू शकतात? थेट सेक्शन नंबर विचारला जाऊ शकतो किंवा कलम 77 मधल्या एखाद्या विशिष्ट डॉक्युमेंटसाठी पुराव्याची पद्धत कोणती असा प्रश्न येऊ शकतो. आणि मेन्समध्ये तुम्हाला एखादी सिच्युएशन देऊन त्यातील डॉक्युमेंट कोर्टात ग्राह्य धरलं जाईल का आणि त्याचं पुरावा मूल्य काय असेल असा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो. ओके, तर जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. लक्षात ठेवा, कलम 76 म्हणजे सर्टिफाईड कॉपीचा जनरल रूल. या उलट कलम 77 म्हणजे विशिष्ट डॉक्युमेंटसाठीच्या स्पेसिफिक पद्धती. कलम 77चं तत्व आहे पुरेसा पुरावा, तर कलम 77चं तत्व आहे कडक पालन. आणि हो, दोन्ही सेक्शन्स परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी. आजच्या या डिजिटल युगात जिथे सगळीकडे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स आहेत, तिथे कलम 76 आणि 77ची ही तत्त्व इलेक्ट्रॉनिक सार्वजनिक दस्तऐवजांना कशी लागू केली पाहिजेत यावर नक्की विचार करा. अशाच प्रकारे कायद्याच्या अधिक माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत जोडलेले रहा. धन्यवाद. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.